नमस्कार मंडळी, सान्वी प्रणवी मॉम या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर आज आहे 8 मार्च, जागतिक महिला दिन. त्यानिमित्त तुम्हाला सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपण महिला दिन का साजरा करतो? महिला दिन साजरा करण्यामागचा नेमका हेतू काय? तर 8 मार्च रोजी अमेरिकेतील स्त्रियांनी स्वतःच्या हक्कांविषयी लढा दिलेला होता. तर त्या लढाच्या स्मरणार्थ आपण आज महिला दिन साजरा करतो. तसेच स्त्रिया आपल्या आयुष्यात जे क्षण जगत असतात, जे कर्तृत्व करत असतात, भरारी घेत असतात, तर त्यांच्या भरारीला एक सन्मान मिळावा म्हणून महिला दिन साजरा केलेला जातो. पूर्वीच्या काळात सतीप्रथा, केशवपण, बालविवाह अशा अनेक वाईट प्रथा होत्या. त्यासाठी अनेक समाजसुधारकांनी लढा देऊन स्त्रियांना स्वातंत्र्य मिळवून दिलेले आहे. स्त्रियांना शिक्षणाचा, संपत्तीचा, मतदानाचा, स्वातंत्र्याचा असे वेगवेगळे अधिकार प्राप्त झालेले आहेत आणि आज सर्वच क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर आहेत. पूर्वीच्या काळातील स्त्रिया आणि आजच्या काळातील स्त्रियांमध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत. आजची स्त्री कायद्याने संपत्तीत अधिकार मिळवलेले आहे. आजच्या स्त्रीच्या मानसिकतेत बदल होऊन शिक्षण घेण्याची वृत्ती वाढली आहे. आजची स्त्री घराबाहेर राहून नोकरी करत आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे. आजची स्त्री खऱ्या अर्थाने पतीची सहकारिणी आहे. ती पतीच्या सुखदुःखात तर साथीदार आहेच, त्याचप्रमाणे अनेक सोयीसुविधांचा लाभ मिळवण्यासाठी ती पतीच्या बरोबरीने संघर्ष करत आहे, हातभार लावत आहे. आजची स्त्री ही आई म्हणूनही मुलांप्रती जागरूक आहे, संवेदनशील बनली आहे. तर मंडळी, आजच्या स्त्रीने अनेक अभिव्यक्ती स्वातंत्र्यसुद्धा मिळवले आहे, अनेक प्रकारचे स्वातंत्र्यसुद्धा मिळाले. म्हणून मी म्हणते, चूल आणि मूल आता जग बदललं आहे. चूल आणि मूल आता जग बदललं आहे. आजच्या स्त्रीने स्वातंत्र्य निवडले, आजच्या स्त्रीने स्वातंत्र्य निवडले. तर पुन्हा एकदा तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.